आजची घटना आहे सांगली जिल्ह्यातील. ही एक खूपच भयंकर घटना आहे म्हणून शेवट अजिबात चुकवू नका. तर सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसराच्या आसपास राहणारे सखाराम वाघमारे. सखाराम हे सर्वसाधारण शेतकरी होते. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा अविनाश हा त्यांच्या घराचा मुख्य आधार होता. पण अविनाशचं शिक्षण फारसं झालं नव्हतं. गावात राहून काही भविष्य नाही हे ओळखून अविनाशने तरुण वयातच मिरज गाठले. मिरजेत एका प्रायव्हेट कंपनीत तो कष्टाचं काम करत होता आणि पैसा कमवत होता. अविनाश स्वभावाने अत्यंत साधा आणि सरळ मार्गी होता. रात्रंदिवस काम करायचं आणि पगार झाला की त्यातले पैसे वाचवून आईवडिलांना पाठवायचे, हाच त्याचा दिनक्रम होता. सणवार आला किंवा सुट्टी मिळाली की तो आनंदानं आपल्या गावी यायचा. हे सगळं काही असंच सुरू होतं आणि आता अविनाशचं वय लग्नाचं झालं होतं. त्यामुळे सखाराम आणि त्यांच्या पत्नीनं ठरवलं की आता मुलाचे हात पिवळे करायचे. अविनाश मिरजेत सेटल होता, कमवत होता, त्यामुळे त्याच्यासाठी स्थळं येऊ लागली होती. अशातच त्यांच्या पाहण्यात एक स्थळ आलं. शिराळ्यात राहणारे काशीनाथ जाधव यांची मुलगी मीनल हिचा प्रस्ताव अविनाशसाठी आला. मीनल दिसायला सुंदर होती, घरकामात मदत करणारी होती आणि अविनाशने जेव्हा मीनलचा फोटो पाहिला तेव्हा एका नजरेतच त्याला ती पसंत पडली. मुलाची पसंती मिळाली म्हणून सखाराम यांनी लग्नाची बोलणी पुढे नेली. आता मित्रांनो, साधारणपणे काय होतं की आपल्याकडे लग्नाच्या वेळी मुलीचे वडील मुलाची चौकशी करतात. पण इथे गोष्ट थोडी वेगळीच घडली. मीनलची आई म्हणजेच अविनाशची होणारी सासू वंदना ही एक पुढच्या डब्यातली बाई होती. जेव्हा लग्नाची बातमी आली तेव्हा वंदना हिने एक अट घातली. ती म्हणाली, फोटोमध्ये मुलगा वेगळा दिसतो. मला माझ्या जावयाला समक्ष भेटायचं आहे. मी स्वतः त्याला भेटेन, तेव्हाच लग्नाला होकार देईन. आता अविनाशी सुट्टीवर गावी आला होताच आणि सासूबाईंची इच्छा असल्यामुळे तो त्यांना भेटायला तयार झाला. ठरल्याप्रमाणे एका बाजारात ही भेट झाली. वंदना आपल्या मुलीला मीनलला सोबत घेऊन आली होती. बाजारातील एका पाणीपुरीच्या स्टॉलवर त्या दोघांची म्हणजेच सासू आणि होणाऱ्या जावयाची पहिली भेट झाली. येथेच या घटनेतील पहिली संशयास्पद गोष्ट घडली. वंदना आपल्या मुलीच्या भविष्यासाठी जावयाला भेटायला आली होती. तिचं वागणं एखाद्या सासूला शोभणारं नव्हतं. अविनाशला बघून आणि त्याची बॉडी बघून ही वंदना मनातून वेगळीच चेकाळली होती. पाणीपुरी खात असताना ती अविनाशसोबत जास्तच हसून खेळून बोलत होती. अविनाश लाजाळू स्वभावाचा होता. तो मान खाली घालून उभा होता, पण वंदनांची नजर त्याच्यावर खिळली होती. त्या नजरेत जावयाबद्दलचा आदर कमी आणि काहीतरी वेगळंच कुतूहल जास्त होतं. अखेर वंदनाने अविनाशला पसंत केलं आणि लग्नासाठी हिरवा कंदील दाखवला. होणाऱ्या बायकोची आई ही इतकी पुढची असून पण अविनाशच्या लक्षात आले नाही की पुढे जाऊन या गोष्टीचे काय परिणाम होऊ शकतात. मित्रांनो, लग्न करताना विचार करून मुली निवडा. कारण एकदा लग्नाचा बार उडाला की काहीच करू शकत नाही. आता अविनाशच्या नशिबात काय वाढून ठेवले होते हे आपण पुढे पाहू. 2018 मध्ये अविनाश आणि मीनलचं धूमधडाक्यात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अविनाशने आपल्या पत्नीला अगदी राणीसारखं ठेवलं होतं. सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत गेले. अविनाश मिरजेला परत गेला, पण त्याचं लक्ष आता संसारात होतं. तो वारंवार दावी येऊ लागला. आल्यावर तो इतक्या दिवसांची कसर एकदाच पूर्ण करायचा आणि रात्रभर तिचा घाम काढायचा. तिच्या बांगड्यांचा आवाज हा बाहेरपर्यंत यायचा आणि बेडचे स्क्रू पण आता हलून हलून लूज होत होते. पती पत्नीमध्ये प्रेम वाढत होतं. मीनलला हवं नको ते सगळं अविनाश पुरवत होता.
लग्नाला 6 महिने उलटून गेले. 6 महिन्यानंतर अविनाश पुन्हा एकदा सुट्टीवर आपल्या गावी आला. 4-5 दिवस तो पत्नीसोबत राहिला. एके दिवशी मीनलने हट्ट धरला. ती अविनाशला म्हणाली, "अहो, तुम्ही आल्यापासून आपण कुठेच गेलो नाही. मला माझ्या आईवडिलांची आठवण येते. चला ना, आपण 2 दिवस माझ्या माहेरी शिराळ्याला जाऊन येऊ." अविनाशकडून पत्नीचा हट्ट मोडला गेला नाही. शिवाय सासूबाईंचेही फोन येत होते की जावयाला घेऊन ये. म्हणून अविनाश तयार झाला. गावात पोचल्यावर काशीनाथ आणि वंदना यांनी जावयाचं जोरदार स्वागत केलं. नवीन जावई घरी आलाय म्हटल्यावर घरात आनंदाचं वातावरण होतं. काशीनाथने जावयासाठी 2 बियर आणल्या आणि स्वतःसाठी एक कॉटर पण आणली. नंतर दोघांनी बसून चांगली बैठक केली. तोपर्यंत वंदनाने चिकन रस्सा पण बनवला आणि चालूमध्ये त्यांना चाखण्यासाठी एक वाटी पण दिली. त्यानंतर 1 तासाने सगळ्यांनी जेवण करून घेतले आणि सगळं झाल्यानंतर बडीशेप खाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. रात्र झाली. गावाकडे लवकर झोपण्याची पद्धत असते. काशीनाथ यांनी अविनाशला झोपण्यासाठी घराच्या बाहेरील बाजूला असलेली एक स्वतंत्र खोली दिली आणि मीनलला म्हणाले, "बाळा, तू आज तुझ्या आईजवळ झोप." अशा प्रकारे अविनाशला एका वेगळ्या खोलीत आणि मीनलला तिच्या आईच्या म्हणजेच वंदनांच्या खोलीत झोपवण्याची व्यवस्था करण्यात आली. रात्रीचे 1 वाजले होते. गावात शांतता पसरली होती. अविनाश मात्र त्या खोलीत सारखी कूस बदलत होता, कारण त्याला झोप येत नव्हती. कारण तब्बल 3 महिन्यानंतर अविनाश आपल्या बायकोला भेटला होता. आणि आज सासरवाडीत आल्यावर बाजूच्या खोलीत असूनही ती त्याच्यापासून दूर होती. तरुण रक्त आणि बायकोची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. घरातील दिवे मालवले न राहून अविनाशनं हळूच आपला मोबाईल काढला. त्यानं मीनलला मेसेज टाईप केला, "तू जागी आहेस का? मला झोप येत नाहीये. तुझी आठवण येतेय. तुझी आई झोपली असेल तर हळूच माझ्या खोलीत ये ना." इकडे मीनलच्या मोबाईलची स्क्रीन उजळली. तिनं मेसेज वाचला. तिला लाज वाटली, पण परिस्थितीची जाणीवही होती. तिनं रिप्लाय दिला, "अहो, तुम्हाला काही लाज वाटते की नाही? आपण माझ्या माहेरी आहोत. आई-बाबा घरात आहेत. आजची रात्र थोडा धीर धरा." पण अविनाश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकतर इतके दिवस त्याला लांब राहायला लागत असे आणि कधीच्या काळातून आलेला तर मध्येच हे सासूरवाडीचं आमंत्रण. त्यानं पुन्हा आग्रह केला, "मला राहवत नाहीये. तुला यावंच लागेल." पतीचा हट्ट आणि प्रेम पाहून मीनलचा नाईलाज झाला. "आता याला प्रेम म्हणायचं की काय ते तुम्हीच ठरवा." तिनं हळूच बाजूला पाहिलं. तिची आई, वंदना, अंगावर पांघरूण घेऊन शांत झोपली होती. मीनलला वाटलं आई गाढ झोपेत आहे. ती हळूच बिछाण्यावरून उठली. दरवाजाचा आवाज होऊ न देता ती बाहेर पडली आणि अविनाशच्या खोलीत गेली. कोणाला काही कळू नये म्हणून तिनं लाईट लावली नाही आणि तशीच बिछाण्यापाशी गेली. हातानं चाचपडले तर अविनाशचा पाय तिच्या हाताला लागला. तसाच तो हात तिनं वर सरकवला तर तिच्या हाताला डायरेक्ट त्याचा कडक झालेला गिअर हँडल लागला. तिनं डोक्यावर चादर घेतली आणि तशीच खालच्या बाजूनं बिछाण्यात शिरली. तोपर्यंत त्यानं पॅन्टमधून छोट्या अविनाशला बाहेर काढून ठेवला होता. मीनलनं त्याला ओठ लावले आणि अंधारातच त्याच्यावर जीभ फिरवायला सुरुवात केली. सुमारे 10 मिनिटानंतर त्यानं तिला हातानं वर ओढले आणि वर बसायला सांगितले. तिनं तिची सलवार थोडी ढिली केली आणि आतली थोडी खाली ओढून जास्त आवाज न करता त्याच्यावर बसली. जसा ब्लूटूथ कनेक्ट झाला तसा आता त्यानं हळूहळू धक्के द्यायला सुरुवात केली.
रात्रीच्या अंधारात जास्त आवाज न करता 20 मिनिटं हा सगळा प्रकार चालू होता. कोणाला काहीच कळू द्यायचं नव्हतं. पण इथेच नियतीनं आपला फासा टाकला होता. मीनलला वाटलं होतं की आई झोपली आहे, पण तिची झोप ही एकदम जागसूत होती. थोड्या वेळानं जाणवले की मीनल ही तिच्या शेजारी नाहीये. तिला वाटले की उठून पाणी प्यायला गेली असेल. पण अजूनही आली कशी नाही? नेमकी गेली कुठे? ती बिछाण्यावरून उठली आणि दबक्या पावलांनी अविनाशच्या खोलीच्या दिशेनं गेली. जवळ जाताच तिला कसला तरी आवाज येऊ लागला. खिडकीजवळ जाऊन तिनं फटीतून आत डोकावून पाहिले, तर आतमध्ये ही मीनल अविनाश वर बसून उड्या मारत होती आणि हा खालून धक्के देत होता. आता हे बघून तर तिची झोपच उडाली. पण तिला कळत नव्हते की यांना बोलावं तरी काय? आणि ते बघता बघता तिलाच खाली कसे तरी होऊ लागले. हा अविनाश नॉन स्टॉप चालू होता. त्यामुळे मीनल ही भानावर नव्हती. तोंडावर हात ठेवून ती आवाज बाहेर पडू नये याचा प्रयत्न करत होती. इकडे बाहेर ही वंदना त्याची बॅटिंग बघून थक्क झालेली आणि त्यांना बघूनच गरम होत होती. तिनं स्वतःलाच खालून चोळायला सुरुवात केली आणि बोटांचं काम चालू केले. पण अचानक तिला वाटले की कुणीतरी बघेल, त्यापेक्षा इथून निघून जाऊ. ती तशीच दबक्या पावलांनी परत आली आणि स्वतःच्या जागेवर येऊन झोपली. सुमारे 1.5 तासानंतर मीनल अविनाशच्या खोलीतून बाहेर आली आणि पुन्हा आपल्या आईच्या शेजारी येऊन मुकाट्यानं झोपली. मीनल झोपली, पण वंदनांची झोप उडाली होती. इकडे अविनाशला अजूनही समाधान मिळालं नव्हतं. कारण त्याचं पाणी निघायच्या आतच ही मीनल घाबरून परत जाऊन झोपली होती. आणि यामुळे त्याला झोप पण येत नव्हती. रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. अविनाशनं पुन्हा आपला मोबाईल उचलला आणि मीनलला मेसेज केला. थोड्या वेळासाठी परत ये आणि लगेच जा. अविनाशनं मेसेज सेंड केला. मीनलच्या फोनवर नोटिफिकेशन आली. पण यावेळी मीनल गाढ झोपली होती. तो मेसेज मीनलनं नाही, तर तिच्या शेजारी जाग्या असलेल्या वंदना यांनी पाहिला. त्या काळ्याकुट्ट रात्री वंदनानी तो मेसेज वाचला आणि एक असा निर्णय घेतला, ज्याच्यामुळे पुढे जाऊन मोठा कांड होणार होता. वंदनानं स्वतःच्या मुलीच्या फोनवरून जावयाला रिप्लाय टाईप केला. हो, येतीये. आणि त्यानंतर मुलीच्या फोनमधील ते मेसेज डिलीट केले. अंधार दाटला होता. वंदना जागेवरून उठली आणि आवाज न करता खोलीतून बाहेर आली. जावई आतमध्ये बायकोची वाट पाहत होता. खोलीत पूर्ण अंधार होता. दरवाजा उघडला गेला. अविनाशला वाटलं मीनलच पुन्हा आली आहे. त्यानं तिचा हात पकडला आणि तिला मागे फिरवली. अंधारातच त्यानं मागून तिची साडी वर केली आणि आतली बाजूला सरकवून छोट्या अविनाशला मागून घुसवला. आता त्याला माहीत होते की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे त्यानं डायरेक्ट 4था गिअर टाकला आणि जोरजोरात धक्के द्यायला सुरुवात केली. वंदना तर हादरूनच गेली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की अपेक्षेपेक्षा जास्त जोरात कार्यक्रम आहे. अविनाशला माहीत होते की आता हिला अशीच जाऊ दिली तर त्याला झोप येणार नाही. त्यामुळे तो पाणी काढण्याच्या हिशोबानं जोरजोरात धक्के देत होता. सुमारे 20 मिनिटानंतर त्यानं टाच वर करून पाणी सोडले आणि सुस्कारे सोडतच स्पीड कमी केला आणि बाहेर काढून बाजूला सरकला. त्यानं थरथरत्या हातानं उशाशी असलेला मोबाईल उचलला आणि त्याचा फ्लॅशलाईट सुरू केला. मोबाईलच्या त्या पांढऱ्या प्रकाशात अविनाशनं जे काही पाहिलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. कारण समोर मीनल नव्हती, तर त्याची सासू वंदना होती. अविनाश धक्क्यानं मागे सरकला. तो थरथर कापायला लागला. "सासूबाई,
तुम्ही इथे कशा? हे काय केलं तुम्ही? अविनाशचे शब्द फुटत नव्हते. त्याला स्वतःचीच किळस वाटत होती. त्याला वाटले आता ही ओरडेल आणि गाव गोंगाट करेल. आपण नको ते काम करून बसलो आहे. पण वंदनांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चात्ताप. उलट तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. वंदना शांतपणे म्हणाली, "अविनाश, ओरडू नकोस. गोंधळ घातला तर गावात कुणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी स्वतःहून तुझ्याकडे आली आहे." अविनाश सुन्न झाला होता. ती पुढे म्हणाली, "तुझे सासरे काशीनाथ आता म्हातारे झाले आहेत. ते मला ते सुख देऊ शकत नाहीत जे मला हवंय. तू दणकट आहेस, देखणा आहेस आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आकर्षित झाली आहे." हे ऐकून अविनाश चिडला आणि म्हणाला, "तुम्ही मला काय समजता मला माहीत नाही, पण मला ह्या फालतू गोष्टी आवडत नाही. मीनल सोडून मी कोणाच्या नादी लागत नाही आणि तुम्ही माझ्या सासू असून हे असले कुटाणं करू नका." पण वंदनानं त्याला धमकावलं, "जर तू आता ओरडलास, तर मी बाहेर जाऊन सांगेन की तूच माझ्यावर जबरदस्ती केलीस. विचार कर, गाव तुझे काय हाल करेल. पोलीस तुला पकडून नेतील आणि तुझा संसार कायमचा उद्ध्वस्त होईल. त्यापेक्षा गप्प रहा. हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहील." अविनाश हा आता थोडा घाबरला होता. त्याला स्वतःच्या इज्जतीची आणि संसाराची भीती वाटत होती. त्याने गप्पा अंगावर घेतले आणि झोपू लागला. वंदना आपल्या खोलीत आली आणि झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाशला स्वतःच्या नजरेला नजर मिळवणं कठीण जात होतं. त्याला त्या घरातून पळून जावंसं वाटत होतं. त्याने घाईघाईत मीनलला घेतलं आणि निघून आला. त्याला वाटलं की लांब गेल्यावर हे सर्व थांबेल. पण हे तर फक्त सुरुवातीचं वादळ होतं. पण ही तर फक्त वादळाची सुरुवात होती. 3 दिवसांनी अविनाश कामावर परतला. पण तिथे गेल्यावर त्याला वंदनाचे फोन येऊ लागले. सुरुवातीला अविनाशनं ते फोन टाळले. पण वंदनानं त्याला मेसेज केला की जर तू मला नाही म्हणाला तर तुझी वाट कशी लावायची हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे गप्प रविवारी ये आणि सोमवारी सकाळी निघून जा. सांगितल्याप्रमाणे तो तिथे गेला आणि या भागात थोडं कामासाठी आलेलो असं सांगून तो रात्री मुक्कामाला थांबला. सगळे झोपल्यानंतर वंदनानं त्याला एका खोलीत घेतला आणि काम सुरू केले. आता हा अविनाश पण गरम झालेला. त्यामुळे त्याने तब्बल 1 तास तिचा घाम काढला. त्यात पण 2-3 वेगळ्या पोज करून ती त्याला प्रतिसाद देत होती. अविनाशला हा प्रकार आवडू लागला होता. कारण पाहिल्यासारखं इतके दिवस त्याला थांबावं लागत नव्हतं. आणि वर असा खतरनाक रिस्पॉन्स येत असल्यामुळे तो पण चांगला तृप्त झाला. त्याला वंदना आवडू लागली होती. बायकोबरोबर फ्रीमध्ये मिळालेल्या सासूचा तो चांगलाच घाम काढत होता. आता अविनाश जेव्हा कधी सुट्टीवर यायचा, तेव्हा तो आपल्या घरी जाण्याआधी परस्पर सासरवाडीला जाऊ लागला. तो सासूला भेटण्यासाठी तासनतास प्रवास करायचा. घरात सासरे काशीनाथ असायचे. पण सासू आणि जावयानं त्यांच्या डोळ्यात धूळ फेकायला सुरुवात केली होती. अविनाश आणि वंदना यांचं हे प्रेम प्रकरण आता सर्व मर्यादा ओलांडू लागलं होतं. ते तासनतास फोनवर गप्पा मारायचे. अविनाश मीनलला वेळ देण्याऐवजी वंदनाच्या विचारात मग्न असायचा. या दरम्यान मीनलला बाळसुद्धा झाले. पण अविनाशचे आपल्या सोन्यासारख्या बाळाकडे पण लक्ष नव्हते. पण पाप कितीही लपवलं तरी ते उघड होतंच. अविनाशचं वारंवार सासरवाडीला एकटंच येणं आणि रात्री उशिरापर्यंत सासूच्या खोलीत वावरणं या गोष्टी सासरे काशीनाथ यांच्या लक्षात येऊ लागल्या होत्या. त्यांच्या मनात शंकेची ठिणगी पडली होती. एका रात्री जेव्हा अविनाश आला होता, तेव्हा काशीनाथ यांनी झोपण्याचं नाटक केलं
आणि पालत ठेवली. मध्यरात्री त्यांनी जे पाहिलं ते पाहून एका बापाचं आणि पतीचं काळीज फाटलं. त्यांनी आपल्या पत्नीला आणि जावयाला अत्यंत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं. काशीनाथ संतापानं थरथर कापायला लागले. त्यांनी अविनाशला गचांडी धरली. "हरामखोरा, तू माझ्या लेकीचा घात केलास आणि वर सासूचं पाय पण खांद्यावर घेतोयस." पण इथे वंदनानी असा काही पवित्रा घेतला की काशीनाथ हतबल झाले. तिने पतीलाच धमकावलं, "गप्प बसा. तुमच्यात तर मर्दानगी उडली नाहीये. आता आम्हाला आमचं जीवन जगू द्या. जर तुम्ही याबद्दल कोणाला काही सांगितलं तर मी संपूर्ण गावात ओरडून सांगेन की माझा पती नामर्द आहे. विचार करा, तुमची काय इज्जत राहील?" स्वतःच्या प्रतिष्ठेच्या भीतीपोटी आणि पत्नीच्या त्या आक्रमक स्वरूपामुळे काशीनाथ खचले. ते ढसाढसा रडायला लागले. पण त्यांनी शांत राहणं पसंत केलं. त्यांनी विचार केला की कदाचित ही चूक एकदा झाली असेल. पण हे तर रोजच घडत होतं. आता हे गुपित फक्त सासरवाडीपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. हळूहळू ही कुणकुण मीनलच्या कानावर पडली. ज्या आईनं बोट धरून चालायला शिकवलं, ज्या आईनं अग्नीच्या साक्षीनं स्वतःच्या मुलीचं कन्यादान केलं, तीच आई आपल्या नवऱ्यासोबत बेड शेअर करते, हे समजल्यावर मीनलच्या काळजाचं तुकडे झाले. सुरुवातीला तिला विश्वासच बसला नाही. पण जेव्हा तिनं स्वतः अविनाशच्या मोबाईलमधील काही मेसेजेस आणि सासू जावयाची चोरटी भेट पाहिली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. मीनलनं एक दिवस अविनाशला गाठलं आणि रडत रडत जाब विचारला, "अहो, तुम्हाला माझी नाही तर किमान आपल्या बाळाची तरी लाज वाटायला हवी होती. माझ्या आईसोबत हे असं काळं तोंड करताना तुमचे हात कसे थरथरले नाहीत?" अविनाश, जो कधी काळी लाजारू होता, तो आता वंदनाच्या संगतीनं पूर्णपणे निर्लज्ज झाला होता. त्यानं मीनलला समजावण्याऐवजी उलट तिच्यावरच हात उचलला. "तुला काय करायचं ते कर. मला वंदना आवडते आणि मी तिच्याकडे जाणारच. तू यात तोंड उघडलंस तर तुझं काही खरं नाही." अशी धमकी त्यानं आपल्याच पत्नीला दिली. दुसरीकडे हतबल झालेली मीनल आपल्या माहेरी गेली. तिला वाटलं आईला जाब विचारल्यानंतर तरी तिला पश्चात्ताप होईल. तिनं वंदनाला विचारलं, "आई, तू माझा संसार का उद्ध्वस्त करतेस? जर तुला अविनाश इतकाच आवडत होता तर तूच त्याच्याशी लग्न का नाही केलं? माझं आयुष्य का नरक केलंस?" यावर वंदनानी जे उत्तर दिलं ते ऐकून मीनल गार पडली. "हे बघ, जे सुरू आहे ते असंच सुरू राहणार. माझा जावई आणि मी काय करतो यात पडणारी तू कोण? जर तुला हे बघवत नसेल, तुला हे सहन होत नसेल, तर तू जीव दे, पण आमच्या वाटेत येऊ नकोस." स्वतःच्या आईनेच मुलीला मरण्याचा सल्ला दिला होता. मीनल पूर्णपणे एकटी पडली होती. तिचे वडील काशीनाथ हे हतबल होते. मीनलने ठरवलं की ती हार मानणार नाही. तिने अविनाशला सासरवाडीला जाण्यापासून रोखायला सुरुवात केली. घरात रोज कडाक्याची भांडणं होऊ लागली. अविनाशला आता मीनल ही आपल्या सुखातील अडथळा वाटू लागली होती. तो जेव्हा कधी वंदनाला भेटायचा किंवा फोनवर बोलायचा, तेव्हा वंदना त्याच्या कानात विष कालवायची. "हे बघ अविनाश, जोपर्यंत ही मीनल जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला मनमोकळेपणाने जगता येणार नाही. लोक आपल्याला टोमणे मारत राहतील. जर हवं असेल तर हिला आपल्या वाटेतून कायमची बाजूला कर." वंदनाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या अविनाशला आता आपल्या पत्नीचा जीव घेणं सोपं वाटू लागलं. कारण ही वंदना त्याला अशी सर्व्हिस देत होती ज्यामुळे त्याला बाकी काहीच नको वाटत होते. 16 एप्रिलच्या दिवशी त्यानं ठरवलं होतं की आज हे प्रकरण कायमचं संपवायचं.
त्या दिवशी घरात पुन्हा जोरात भांडण झालं. मीनल ओरडत होती. आपल्या हक्कासाठी भांडत होती. पण अविनाशच्या डोक्यात सैतान संचारला होता. त्यानं मीनलला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरड ऐकून शेजारी जमा होतील या भीतीनं त्यानं मीनलचं तोंड दाबलं. संतापाच्या भरात त्यानं मीनलचा गळा आवळला. मीनल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. पण अविनाशची पकड घट्ट होती. काही मिनिटातच मीनलची धडपड शांत झाली. अविनाशनं जीव घेतला होता. पण आता हे लपवायचं कसं? त्यानं मीनलचा देह उचलला आणि घराच्या छताला असलेल्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्यानं लटकवून दिला. त्यानं असा देखावा केला की मीनलनं फाशी घेतली आहे. रात्री जेव्हा घरातील इतर मंडळींनी पाहिलं तेव्हा मीनल लटकलेल्या अवस्थेत होती. गावात एकच खळबळ उडाली. अविनाशच्या जाचाला कंटाळून मीनलनं फाशी घेतली अशी चर्चा सुरू झाली. पण पोलिसांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना काहीतरी काळबेर असल्याचा संशय आला. मीनलच्या माहेरच्यांना गावात कळवण्यात आलं. काशीनाथ आणि वंदना, जी या सर्व कटाची सूत्रधार होती, तिथे पोचले. वंदना तिथे आल्यावर ढोंगीपणे रडू लागली. जणू काही आपली मुलगी गेल्याचं खूप दुःख झालं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात सर्वांना वाटलं की ही आत्महत्याच आहे. पण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा पोलीसही हादरले. रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की मीनलचा मृत्यू फासावर लटकल्यामुळे नाही, तर गळा दाबल्यामुळे झाला आहे. म्हणजे तिला आधी मारण्यात आलं आणि नंतर लटकवण्यात आलं होतं. अविनाशला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. पण जेव्हा पोलिसांनी त्याला मागून सुजवला तेव्हा अविनाशनं जे सत्य सांगितलं त्यानं पूर्ण जिल्हा हादरून गेला. अविनाशनं फक्त स्वतःचाच गुन्हा कबूल केला नाही, तर त्यानं या कटामागच्या मुख्य सूत्रधाराचं नावही घेतलं. ते नाव ऐकून पोलीसही थक्क झाले. ते नाव होतं वंदना. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अविनाशची कसून चौकशी झाली तेव्हा तो रडू लागला आणि त्यानं सासू वंदनासोबत असलेल्या आपल्या अनैतिक संबंधांची कबुली दिली. अविनाश म्हणाला, साहेब, मला मीनलला मारायचं नव्हतं, पण वंदनानं माझ्या डोक्यात विष भरलं होतं. ती म्हणाली होती की जोपर्यंत मीनल जिवंत आहे तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही. तिच्याच सांगण्यावरून मी हे पाप केलं. हे ऐकून पोलीस अधिकारीही सुन्न झाले. एका आईनं आपल्या जावयाला स्वतःच्या मुलीचा खून करायला सांगावं हे सर्व सीमा ओलांडणारं होतं. पोलिसांनी गाव गाठलं आणि तिथून वंदनाला अटक केली. सुरुवातीला वंदनानं खूप नाटकं केली. माझा जावई खोटं बोलतोय, मी तर माझ्या मुलीवर खूप प्रेम करायचं, असं म्हणत ती रडू लागली. पण जेव्हा पोलिसांनी अविनाशला तिच्यासमोर उभं केलं आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवले तेव्हा तिची बोलती बंद झाली. तपासात समोर आलं की मीनलच्या हत्येच्या काही तास आधीसुद्धा वंदना आणि अविनाशमध्ये दीर्घकाळ बोलणं झालं होतं. वंदनानं कबूल केलं की तिला जावयासोबत राहण्यासाठी आपली मुलगी अडथळा वाटत होती. समाजात बदनामी होईल यापेक्षा तिला आपल्या वासनेची भूक मोठी वाटली. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे आणि अविनाश आणि वंदना दोघेही तुरुंगाच्या गजाआड आपल्या पापाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला काय वाटतं? या सासूला आणि गुन्हेगार पतीला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.